साई बजागे हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. आणि त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य किरवली राकेश दिगाडकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेमधील पहिल्या बॉलसाठी गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती देवास्फोट वाकीपाडा संघाचा विकी, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनोदानी सौरभ. पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक, शक्ती प्रदर्शनाचं षटक, ओव्हर द स्टंप, पहिलाच बॉल, लीडिंग एज. आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती, कारण टेनिक्स बॉल यूज केला जातोय. पहिला बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज शॉट, थर्डमॅनला चांगलं झेल स्वीकारतोय. आणि निश्चितच पहिल्याच बॉलवरती या स्पर्धेमधील विकेटचं पतन होतोय बॅट्समन विनोद खातही न खोलता परतत असताना तंबूच्या आश्रयाला. चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट विकासने दिले. गोलंदाजी मार्कवरती यावी शफल क्रॉस झाले, ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. योगेश पाटील पहिल्याच बॉलवरती या स्पर्धेमधील विकेट मिळाला आहे. काय म्हणाले या गोलंदाजीबद्दल? विकास ज्या लेंथने गोलंदाजी करतोय, नक्कीच पॉवरफुलचा षटक आहे. कुठेतरी हाणामारीला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला विनोदने, परंतु मिस टाइम फटका झाला आणि त्याच कारणे पाहतो की लिडिंग एज लागली आणि मात्र कोणत्याही प्रकारे मात्र शत्रक्षाने चूक केली नाही, सहजसोपा झेल टिपलाई मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आगळा वेगळा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु धावा मिळतील. बघा, स्ट्रोक कसाही असू द्या, धावा येणं गरजेचं आहे. आणि पहिल्या धावा इथे येत असताना चेंडू सीमा पार होतोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या. 4 धाव्यांसाठी चौकार. झाले ते खेळायचं तो ऑन साइडला, परंतु मात्र या ठिकाणी चेंडू पाहिलं तर थर्डमॅनला गेला. 4 धावांसाठी चौकार. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, जोरदार अपील केली होती, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर विकी आलाय मैदानाच्या आतमध्ये. विनोद पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता, धावफलक 5 वरती. अतिशय चांगली मेहनत ही स्पर्धा सफल होण्यासाठी मित्रांनो आपण पाहतात. जय बजरंग भावले ए संघ घेताना आणि विचार केला तर ह्या असोसिएशनमध्ये नंबर 1 वरती रँक सुद्धा करतोय. ज्या प्रकारचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, त्याच प्रकारचं आयोजन देखील A1 क्वालिटीचं आपल्याला बघायला मिळतोय. विकास पुन्हा एकदा ऑन साइडला, बघा जास्तीत जास्त स्ट्रोक क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे धोका, यस, पंचांचा बोट आकाशात. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन धावपतच्या स्वरूपामध्ये बाद होते दुसरा. असू द्या, त्याचं आयोजन नियोजन म्हटलं तर प्लॅनिंग किती महत्त्वाची असते. आणि सर्व हे लीडरशिप करत असताना आमचे अनंता दादा केनेनी भरपूर मेहनत घेतली. तुषार केने असतील, विकेश असतील, या सोबत जय बजरंग भावाले ए संघ असेल, सर्व सहकार्याने या ठिकाणी मेहनत घेतली. आणि याची देही याची डोळा, हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय मित्रांनो. यावेळी पटका चांगला आलाय, बॉल जाईल का बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय 6 धाव्यांसाठी. हा पहिला खणखणीत षटकार 2021 मधला. षटकारानं अकाउंट ओपन केलंय. याच दरम्यान सोमनाथजी भालेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करूया आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
सर्कल रेस्ट्रिक्शन काय असेल 4 कंपल्सरी ना सर्कल. पंचांना निश्चितच या ठिकाणी एक सूचना इथनं देतोय. 4 प्लेयर कंपल्सरी सर्कलच्या आतमध्ये असतील. अगदी आपण इंटरनॅशनल रूल प्रमाणे ही स्पर्धा पाहणार आहोत. तर पहिला षटकार बॅट्समन दीपेशने या ठिकाणी सादर केला. 6 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 11 वरती पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. निश्चित एनके स्पोर्ट खांडवा संघ भरपूर यंग संघ आहे. मी पाहिला होता सापेच्या मैदानावरती ज्यावेळी अंडर-22 असं चषक चालू होतं आणि त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगलं प्रदर्शन खांडवा संघाच्या खेळाडूंनी दाखवलं होतं. परंतु आज मी म्हणेल बॅलन्स ओव्हर पाहायला मिळाली. वाकीपाडा संघाचा गोलंदाज विकासनं एक गडी बाद केला. एक धावपाच्या स्वरूपामध्ये गडी मिळाला. धावा देखील 11 आल्यात. म्हणजे दोन्ही बाजूंचा विचार केला तर एक बॅलन्स ओव्हर आपल्याला सध्या पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विकास ज्युनियर विकासचा वापर केला जातोय दुसऱ्या षटकासाठी. फलंदाज तयार सौरभ जो सलामीला आला होता. अजूनही एक सुद्धा बॉल फेस केलेला नाहीये या स्पर्धेमधील या मॅच मधील. निश्चितच कशा प्रकारे त्याच्याकडे पेशन्स आहे, पोटेन्शियल आहे, तंत्र शुद्धता आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. फर्स्ट बॉल फेस करतोय आपल्या इनिंग मधला विकास ज्युनियर. वन्स अगेन ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता त्या ठिकाणी दाट होती. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय, सरसावतोय बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन रिजनला. चांगलं क्षेत्रक्षण अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर फुटबॉलचा अंदाज बघायला मिळाला आणि त्या दरम्यान 3 धावा इझिली कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 14 वरती जाईल. निश्चितच नुकतंच आगमन झालंय आपल्या या स्पर्धेमध्ये. सोमनाथजी भालेकर साहेबांचं त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यांचं पण मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करूया. निश्चितच आपण पाहू शकता आपल्या समोरच्या साईड स्क्रीनवरती निश्चितच नुकतंच ज्यांचं निधन झालं त्यांचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा मित्रांनो आपण पाहणार आहोत. या दरम्यान एक षटकार आलाय. दीपेश मात्र आज आक्रमणाला सुरुवात करतोय. जो रूप त्याचं अक्षरशः आपण सातत्याने बघत असतो ते सातत्य टिकवत असताना कन्सिस्टन्सी काय असतं हे ते दीपेश सांगत असताना बॅक टू बॅक 2 षटकार खेचतोय. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत दीपेशने केलाय आणि 12 धावा पटकावल्यात. पहिली षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? यावेळी शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल होता. चांगले कमबॅक. थोडंसं बाहेरच्या दिशेने देखील वळला बॉल. निश्चितच एखादा महान गोलंदाज कोण असतो जर एखाद्या गोलंदाजाला पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका आला त्यानंतर तो दबावामध्ये न जाता चांगलं कमबॅक करतो तोच महान गोलंदाज असतो. यावेळी खराब चेंडू आहे. भरपूर राखून टप्प्याचा बॉल आणि त्याचा योग्य उत्तर देत असताना चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावसंख्येसाठी खणखणीत चौकार. धावा धावफलकावरती लागल्यात आणि टेनेक्स कंपनीचा बॉल म्हटलं तर 60 धावा 60 पेक्षा जास्त धावा हे साहजिकच आपल्याला पाहायला मिळणार आहेत पहिल्या इनिंग मध्ये जरूर. कारण टेनेक्स कंपनीचा बॉल आहे. गोलंदाजांसाठी कर्दन काल म्हटलं जातं या बॉलला आणि ते धावा देखील तेवढे आपल्याला पाहायला मिळतात. विकेश थोडासा नाराज असेल कारण तो स्वतः गोलंदाज आहे. पुढचा बॉल विकास ज्युनियरचा. यावेळी फटका फसलाय. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल धरणीला दान मिळतोय जीवनदान आणि मी म्हणेल सर्वात महागडे झेल होतं हे कारण दीपेश ज्या अंदाजानं फलंदाजी करतोय आणि त्याचा अशा प्रकारे झेल सोडणं भरपूर महागात पडणार आहे. 2 धावा देखील जोडल्या जातील स्कोर कार्ड वरती. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल. 26 वरती 26 धावा फलकावरती लागलेत. सातत्याने या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळवलं जातं. भरपूर स्पर्धा मला वाटतं या वर्षामधील 3री ते 4थी स्पर्धा आहे या मैदानावरील.
आणि अतिशय भव्य दिव्य आयोजन सुसज्ज असं मैदान उपलब्ध केलंय। यावेळी फटका चांगला आहे, जखमेवरती मीठ कसं चोळलं जातं हे दीपेशला जरूर ठाऊक आहे। झेल सुटला आणि त्यानंतरच्या लगेचच बॉलवरती एक षटकार ठोकला 6 धावांसाठी। सहा धावसंख्येच्या मदतीने धावफलक निश्चितच पुढे जाईल। 32 वरती दुसऱ्या षटकाचा केली ते समाप्त झालाय। भरपूर महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं। तब्बल 21 धावा खर्च केल्या या षटकामध्ये, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार बॅट्समन दीपेशनं 2 मारले या ओव्हरमध्ये, एक चौकार मारला। भरपूर चांगली बॅटिंग, जवळजवळ 6च्या 5 बॉल माफ करा दीपेशने फेस केले या षटकामधील। आणि ती झेल सोडले त्या अगोदरच आपण चर्चा करत होतो की भरपूर महागात पडेल, भरपूर चांगले स्ट्रोक आहेत त्याच्याकडे आणि आपण पाहिलं होतं की तंत्रशुद्ध फलंदाज देखील आहे। अजूनही आपण एनके खांडवा संघाचा विचार केला दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जी आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेलं आहे, चांगलं योगदान आहे। सन्माननीय शांतारामजी भालेकर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण असं नसतं व्हायचं आहे, या व्यासपीठावर तुमचं आयोजकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। गोलंदाज तयार तिसऱ्या षटकासाठी शुभमला इन्व्हाइट केलंय आणि भरपूर बघा प्रत्येकाचं जर या ठिकाणी योगदान नसतं तर एवढी चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली नसती। सर्व तन मन धन ज्यानं अर्पण केलं त्या सर्व दात्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेमध्ये आणि हार्दिक आभार मानूया। यावेळी खराब चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय, स्क्वेअर मारा। अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल। 33 रन्स, 33 धावा धावफलकावरती लागले। चांगली सुरुवात जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळी ते समाप्त झालाय। 16.00 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे। पुढचा बॉल, यावेळी फटका चांगला आलाय, अंतर कापलंय का, सुरेख का, स्लॉक स्वीपचा अंदाज, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी बिग हिट षटकार। या स्पर्धेसाठी जे मान्यवरांसाठी जे आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत त्याचे स्पॉन्सर त्यांचे सर्वेसर्वा सन्माननीय गुरुनाथजी कुंभार साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय अविनाशजी कुंभार या दोन्ही बंधूंचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे। आपलं सहर्ष स्वागत आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पुढचा बॉल, एक षटकार आलाय स्लॉक स्वीपचा, यावेळी कसा येईल, यावेळी फोर्सिंग स्ट्रोक आहे, हा देखील बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, येस पंचांचा इशारा येणं बाकी आहे। 1 बाउन्स ओव्हर टू द फॅन्स आणि 4 धावा मिळतील। दरम्यान या ठिकाणी सन्माननीय विशालजी जाधव यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। फुल टॉस बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक बघतच राहतील, चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जातोय, अजून एक फटका चांगला येतोय, 6 धावांसाठी षटकार। $49 रन्स, 49 धावा धावफलकावरती लागले आहेत। आणि योगेश पाटील आपण चर्चा करत होतो ज्यावेळी ग्राउंडवरती आलो त्यावेळी पाहिल्यानंतर टेनिक्स बॉल नजरेसमोर आला आणि तिथनं मात्र अंदाज लावले होते की किती स्कोर होणार आहे या स्पर्धेमध्ये। हो नक्कीच, सन्माननीय शांतारामजी भालेकर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। विनंती आहे की काका आपण या व्यासपीठावर तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पुढचा बॉल ओव्हर द विकेट, यावेळी अजून एक धमाकेदार फटका, आता सौरभ
तरबूजे को देखकर खरबूजा भी अभी रंग बदलता हुआ. सौरभच्या बॅट मधनं धमाकेदार हिट पाहायला मिळतात. अजून एक षटकार. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि मात्र कुठेतरी या स्पर्धेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो या विकेश की कोणता पॉइंट आपल्यासाठी सेफ असेल. दरम्यान शांतारामजी भालेकर काकांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. या काका तुमचं जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि याच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. चांगलं योगदान आहे. यानंतर दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. यज्ञिका स्पोर्ट आमने विरुद्ध माऊली स्पोर्ट आमने. क्या बात आहे. एकच गावातील हे दोन संघ आज आपल्याला इन मध्ये पाहायला मिळतील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. षटकारांची हॅट्रिक येईल का, परंतु यावेळी फक्त सन्मान दिला. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक सिंगल कंप्लीट. धावफलक 56. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 56 धावा लागल्यात. तर नेक्स्ट मॅच एकाच गावामधील 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यज्ञिका स्पोर्ट आमने विपक्ष माऊली स्पोर्ट आमने. माऊली स्पोर्ट आमने संघाचा भरपूर चांगला खेळ आपण मी मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये पाहिलाय. यावेळेचा बॉल वेग थोडासा कमी होता. चेंज ऑफ पेस परिवर्तन वेगामध्ये आपण पाहिलं. डॉट बॉलने षटक समाप्त करतोय गोलंदाज शुभम. तिसरं येणारं शेवटचं अंतिम षटक असेल आणि इथनं मात्र स्ट्रॉंग पोझिशन ज्या धावा बनतील त्या मात्र मी म्हणेल डेंजर झोनकडे जाताना दिसतील. तेव्हा स्पोर्ट वाकीपाडा आहे संघासाठी. निश्चितच ओम साई आमने लोणाड परिसराचा विचार केला तर कुठलाही एक असा संघ नाही की त्या संघाने डॉमिनेट केलाय. प्रत्येक वेळी एक नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी अव्वल स्थानाचा विचार केला तर जय बजरंग भावले 2 चषकांसह नंबर 1 वरती रँक करतोय या ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मध्ये. हो नक्कीच. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर माऊली स्पोर्ट आमने संघाचा सुद्धा खूपच छान परफॉर्मन्स या असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या त्यानंतर मागील स्पर्धा पाहिली तर एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाने जिंकली. त्यानंतर यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचा विचार करता स्वामी समर्थ चषकामध्ये सुद्धा मात्र या संघाने काय जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला होता आणि त्याच संघाने आपण आज या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये या पुढील मॅचमध्ये पाहणार आहोत. निश्चित त्याचा नंबर 1 जय बजरंग भावले आहे तर नंबर 2 वरती माऊली स्पोर्ट आमने आहे. त्याला आपण इन ॲक्शन पाहणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अल्पेश. शेवटचा अंतिम षटक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अजून एक धमाकेदार फटका सौरभच्या बॅट मधनं निघतोय. 6 धावसंख्येसाठी बिग हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. सौरभ वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत सौरभनं 4 षटकार आणि 1 चौकार मारलाय. 32 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. तर दीपेशचा विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 24 या धावसंख्येवरती खेळतोय. एक वेगवान भागीदारी आणि भरपूर मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. वेलकम माऊली स्पोर्ट आमने. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. दुसऱ्या क्रमांकावरती सध्या रँक करतोय आमने लोणाड पाटील क्रिकेट असोसिएशन मध्ये. यावेळी अजून एक फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सर्वात लांब लचक षटकार. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+6 मिळतील 7 धावा. बंद झालेला आहे. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय सुरेंजी दलवी आणि त्यांच्या समवेत आमने गावचे उद्योजक सन्माननीय नवनाथ शेठ पाटील यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 69 रन्स. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 69 धावा झाल्यात. यावेळी अजून एक धमाका. व्हॉट अ ग्रेट शॉट. शॉट ऑफ द मॉर्निंग. सौरभ आता मात्र इथे नैसर्गिक रूप आपलं धारण करत असताना षटकारांवरती षटकार. अक्षरशः पाऊस पाडतो षटकारांचा. 6 धावा.
पहिली षटकारांची हॅट्रिक देखील सौरभच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते आणि वैयक्तिक धावसंख्येचा आता विचार केला तर 44 या धावसंख्येवरती बॅट्समन सौरभ इथे फलंदाजी करत असताना पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमधील याची आतुरता उत्सुकता. फुलटॉस बॉल झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल या इथे ड्रॉप केली आहे. बघा क्षेत्ररक्षण या अगोदर दीपेशची कॅच सोडली तर दीपेशनं मात्र एक योग्य प्रत्युत्तर दिलं, हल्ला चढवला प्रतिस्पर्धी संघावरती आणि तदनंतर आपण पाहतो सौरभची देखील झेल सोडली जाते. निश्चितच बघा झेलाला किती महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. क्षेत्ररक्षण आपण क्रिकेट खेळत असताना फलंदाजीची प्रॅक्टिस करतो, गोलंदाजीची प्रॅक्टिस करतो, परंतु सर्वात महत्वाचा भाग कोणता असतो क्रिकेटच्या खेळामध्ये तर ते असतं क्षेत्ररक्षण. त्यावरती देखील लक्ष केंद्रित करायला हवं मित्रांनो. यावेळी अजून एक धमाका निघतोय, अर्धशतक बॅट उंच करायचे आणि अभिवादन स्वीकारायचं आहे. व्हॉट अ ग्रेट इनिंग सौरभ. इतिहासामध्ये नोंद केली जाईल. ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मधील हे अर्धशतक पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 83 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. निश्चितच आतापर्यंत 3 खेळाडूंनी अर्धशतक ठोकलेत ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मध्ये, ज्यामध्ये सौरभचा देखील नाव आता या इतिहासामध्ये नोंद केला जाईल. काय सुपर इनिंग, चेंडू फेस केले आतापर्यंत अर्धशतक लगावण्यासाठी 11 चेंडू. समीर आपण तर पाहिलं तर एकाच संघातील खेळाडूने मात्र हा 2 वेळा विक्रम केला. सागर वनगा यांच्या बॅटमधनं आपण 2 वेळा अर्धशतक पाहिलं. स्वामी समर्थ सोनाली संघाचा फलंदाज आहे. त्यानंतर भावाली संघाच्या जोगेंद्रनं दुसरा पराक्रम केला आणि आता मात्र सौरभच्या बॅटमधनं आपण या स्पर्धेमध्ये हा पराक्रम पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट सोडून दिला जाईल. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवंतर धाव जोडली जाईल का स्कोर कार्ड वरती. येस, इथे स्कोरर आमचे सांगत असताना 84 धावा धावफलकावरती आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत भरपूर महागडं षटक झालंय. 84 रन्स ऑन अ बोर्ड ओव्हर द विकेट. यावी कंट्रोल हुकचा फटका, चेंडू स्क्वेअर लेग रिजनला ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल मात्र वैयक्तिक 54 या धावसंख्येवरती खेळतोय. त्रेपन्न धावा माफ करा. 13 चेंडूंचा खेळ वैयक्तिक सौरभनं केला आणि 53 धावा जोडल्यात आपल्या संघासाठी. काय सुपर इनिंग खरोखरच. अक्षरशः ज्यावेळी स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळी पहिल्याच बॉलवरती विकेट आला होता. खराब चेंडू हुक केलाय, लॉंग लेग रिजनला वेगाने ट्रॅव्हल होईल, चेंडू आउट ऑफ द पार्क होतोय. 6 धावांसाठी षटकार. मॅच माऊली स्पोर्ट आमने विपक्ष यज्ञिका स्पोर्ट आमने दोन्ही संघाचे संघनायक यायचा आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. लगेचच टॉस केला जाईल या पुढील सामन्याची. बघा जे संघ आम्हाला लाईव्ह इथे ऐकत आहेत, लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत, तुम्हाला जो वेळ दिलाय त्या वेळेनुसार तुम्हाला इथे रिपोर्ट करायचा आहे, कारण एका इनिंग अगोदर टॉस केला जाईल याची नोंद घ्या. तर या ठिकाणी गुरुनाथजी कुमार आणि अविनाश कुमार या दोन्ही प्रमुख अतिथींना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहात. अतिशय चांगले टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. SCN केबल नेटवर्क, अनंता केने आणि तुषार केने प्रोप्रायटर. निश्चितच अतिशय चांगलं आयोजन मित्रांनो. टोटली प्रोफेशनल आपल्याला ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी केली जाणार आहे. एकाच गावामधील 2 संघ खेळणार आहेत. तर या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे.
तर निश्चितच टॉस या ठिकाणी जिंकला आहे यज्ञिका स्पोर्ट आमने संघाच्या संघनायकाने. तर टॉस विनिंग करण्यात या ठिकाणी कोल्ड्रिंक द्यायचा आहे मान्यवरांच्या शुभ असते. हा देखील एक चांगला उपक्रम जय बजरंग चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर निश्चितच देवेन टॉस तुम्ही जिंकलेला आहात. 4 षटकांचा सामना आहे आणि आपण पहिली मॅच पाहिली तर भरपूर स्कोअर होतोय. ते काय निर्णय घ्याल पहिल्या टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण शंकरू आणि निश्चितच पहिल्या डावामध्ये 84 धावा झाल्या तरी देखील क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि एकाच प्रश्न, तुम्ही एकाच गावामध्ये दोन्ही संघ बिलॉंग करतायत तर एकत्र प्रॅक्टिस केली जात असेल तर एकमेकाचे तुम्हाला डावपेच देखील माहिती असेल तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल समोरच्या संघाला? 40 परत करू. आणि प्रथम कोणाला लवकर बाद करण्याचा निश्चितच तुमचा उपक्रम असेल? तसं काय नाही, बघू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर निश्चितच तुम्ही टॉस हारलेला आहात. सत्यम, जर जिंकला असता काय निर्णय असता? फिल्डिंग केली असती. अगदी तुमच्या आता मनाच्या अगेन्स्ट तुम्हाला फलंदाजी करायची आहे तरी देखील एखादा माइंडसेट असेल, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. अनेक प्रश्न निश्चित विचारेन. अनंत केने आणि त्यांच्या सहकार्याने जे आयोजन केलंय त्याबद्दल काय म्हणाल? भरपूर सुंदर आयोजन केलेलं आहे आणि भरपूर त्यांच्या टीमचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेसच होणार आहे. निश्चितच. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचे संघनायक टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतात. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच समीर ठाकरे. तर पहिल्याच उद्घाटन सामना आपण पाहतो ना, अगदी धावांचं आपल्याला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला. तब्बल आपण जर पाहतो 91 धावा इथे मात्र NK स्पोर्ट खांडवल संघाने जोडल्या. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामी जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. मित्रांनो, या परिसरामध्ये प्रथमतःच आपण या सत्रामध्ये डे नाईटची स्पर्धा पाहणार आहोत. विवेक एंटरप्राइजेस चषक असणार आहे. आयोजक आहेत माऊली स्पोर्ट आमने. या स्पर्धेची कालावधी असणार आहे 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर प्रवेश फी असेल 7,500 रुपये. पहिल्या क्रमांकाची प्राइज असणार आहे 55,000 व भव्य चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज असेल 25,000 व भव्य चषक. आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपये कॅश प्राइज आणि भव्य चषक दिले जाणार आहे. तर या स्पर्धेमध्ये जर कोणत्या संघाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही माऊली स्पोर्ट आमने संघाची संपर्क साधू शकता. आणि ही स्पर्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत नसणार आहे. याची सर्व संघाच्या संघटनेने नोंद घ्यायची आहे. 40 संघांना या स्पर्धेमध्ये 48 संघांना मात्र संधी दिली जाईल. आणि प्रथमतः हा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल की या परिसरामध्ये डे नाईटची स्पर्धा आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल RK क्रिकेट ग्राउंडवर. तर जाऊया आपण चालू सामन्याच्या दिशेने. 92 धावांचा टार्गेट आहे आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात अक्षय आणि सचिन. पहिल्या चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केलाय. काय जबरदस्त सुरुवात गोलंदाज निशांत कडनं पाहायला मिळते. या चेंडूची लेंथ आपण पाहिली, स्वतःला यॉक बनवलं आणि मात्र योग्य त्या क्षणी मात्र चेंडू जाऊन इष्टांना मात्र या ठिकाणी स्पर्श होतोय. खराब सुरुवात मित्रपणे देवासपूर वाकीपाडा संघाची, कारण गोलंदाजाने आपण जर पाहिलं तर पूर्णपणे निराश केलं. कारण सर्वात महागडं षटक आपण पाहिलं शेवटचं अल्पेशकडनं तब्बल 35 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शुभमने 24 धावा खर्च केल्या, विकासने 21 धावा खर्च केल्या आणि विकी याने 11 धावा खर्च केल्या. तर कुठेतरी मात्र पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये हे गोलंदाज कुठेतरी शॉपिंग सेंटरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच कारणाने पाहतो की NK स्पोर्ट खांडवाल संघाचा उच्च दर्जाचा खेळ आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. या आणि हा प्रदर्शन पाहिल्यानंतर विवेक पाटील सुद्धा नक्कीच खुश असतील. अतिशय वेगवान चेंडू, परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच कारणाने पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावणी इथे मात्र वाकीपाडा संघाचा अकाउंट ओपन होतो. यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत. एकाच गावातील हे दोन तुल्यबळ संघ, यज्ञिका स्पोर्ट आमने विरुद्ध माऊली स्पोर्ट आमने, या दोन संघामध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. आपण अनुभवतोय मित्रांनो जय बजरंग स्पोर्ट चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा पहिला सामना. पावलाचा वापर केला आहे, परंतु काही लेंथ इथे मात्र पाहायला मिळेल. लांबी थोडीशी कमी केली गोलंदाजाने. एक चतुराई गोलंदाजी आपण पाहतो या निशांच्या माध्यमातून.
परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क आपल्याला पाहायला मिळाला. त्याचकडे पंचाकडे मात्र कोणताही इशारा आपल्याला पाहायला मिळत नाही. तर बॅटच्या स्वरूपात ही निघणारी पहिली धाव फलंदाज निवृत्तीच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असेल तर हायलाइट क्रिकेट इथे मात्र खेळणं गरजेचं आहे. वारंवार तुम्हाला मोठे फटके मात्र खेळावे लागतील. त्यावेळी या डोंगरा एवढ्या आव्हानाचा तुम्ही पाठलाग करू शकता. और तो विकेटने पुन्हा एकदा निशांत मार्गस्थ होतोय. इथे मात्र एज लागली होती. त्याच खण्याने पाहतो की यष्टिरक्षकाने मात्र कोणत्याही प्रकारे चूक केली नाही. छान क्रिकेट आज एनके स्पोर्ट खांडवल संघाकडे पाहतोय. ज्यावेळी या संघाला क्रिकेट खेळण्यासाठी क्रीडांगणाची उपलब्धी झाली तिथून मात्र या संघाने कुठेतरी आपल्या खेळामध्ये थोडासा बदल घडवला आणि त्याचंच कारण असं आहे की या स्पर्धेमध्ये खूपच छान कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. वकीबाडा संघाला नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करत असेल तर हे षटक फार तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण पॉवर प्ले षटक आहे. जेवढा धावा तुम्हाला या षटकामध्ये जोडता येतील तेवढा तुम्ही जोडण्याचा नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. निशांत पुन्हा एकदा इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडूचे वेग फार जास्त होता आणि त्याच करण्यात पाहतो की एलिव्हेशन मात्र कोणत्या प्रकारचं पाहायला मिळालं नाही. पंचांचा लेग बायचा इशारा. आणि प्रथमतःच आपण पाहतो की एखाद्या स्पर्धेमध्ये टेनिस चेंडूचा वापर केला जातो या, कारण कुठेतरी निव्या चेंडूची संख्या कमी या सत्रामध्ये पाहायला मिळते या. त्याच कारणे मात्र हा आयोजकांना मात्र निर्णय घ्यावा लागला. आता मात्र आपल्या प्रत्येक ठिकाणी खूप चांगल्या चांगल्या स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळतात, कारण क्रिकेटमध्ये खूपच परिवर्तन आज पाहतोय आपण टेनिस क्रिकेटच्या. सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न करतो. मिड ऑफला खेळाडू आहे. थोडंसं हेजिटेशन पाहिलं आपण, परंतु एकच धाब्यावर मात्र अडगणी दोन्ही फलंदाजांना संतुष्ट राहावं लागेल. दोन खेळाडू डीपमध्ये पाहायला मिळतात. एक मिडविकेटच्या दिशेने आहे तर एक वाडिश लॉंगॉनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिलं षटक पाहिलं तर पॉवर प्ले षटक आहे आणि हे पारंपरिक क्षेत्रक्षण आहे. तुम्हाला अशा प्रकारे क्षेत्रक्षण पॉवर प्ले षटकामध्ये नेहमीच प्रत्येक संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाहायला मिळत असतात. इथे मात्र कुठेतरी वाईट यॉर्कर लेन डिलिव्हरी. फलंदाजाने कोणताही शॉट सिलेक्शन केलं नाही. अगदी या ठिकाणी काय जबरदस्त चेंडूची लेंथ आपण पाहतोय. पहा, शेवटच्या मोमेंटला असं वाटलं की फटका मात्र या ठिकाणी खेळले, परंतु कोणत्याही प्रकारचा मात्र या ठिकाणी ॲक्शन पाहायला मिळालं नाही आणि अशा रीतीने आपण हा पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र अनुभवलं. दरम्यान आपल्या स्क्रीनवर हे दृश्य पाहू शकता आपण, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना मात्र या षटकाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे. एक चांगली संकल्पना जे बजरंग स्पोर्ट भावाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 5. एक गडी इथे मात्र गमावला. एक नाजूक स्थिती संत सुरुवात देवास्पोर्ट वाकीपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे 92 धावांचं आणि आता मात्र या ठिकाणी तर गेट आउट अशी स्थिती धापलकर पाहायला मिळते. 18 चेंडू आणि विजयासाठी 87 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विखुरलेलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहतोय, परंतु पुल अँड पॉवरफुल बिग हिट. मिडविकेटच्या बाहेर मात्र चेंडू फेकून दिला जात आहे. 7 धावांसाठी हा पहिला षटकार. या चेंडूवर काय जबरदस्त फुलचा फटका आपण पाहिला, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. खूपच छान. ज्या दिशेने फटका खेळायचा होता त्या दिशेने मात्र या ठिकाणी बॉडी लँग्वेज आपण पाहिली फलंदाजाची आणि अशाच फटक्यांची आता मात्र गरज आहे, ती म्हणजे देवास्फोट वाकीपाडा संघाला. 7 धावांनी मात्र या ठिकाणी स्वागत केलं. त्यानंतर अजून एक मोठा फटका वाडिश लॉंगॉन सीमेच्या पलीकडे जात असताना हा बॅक टू बॅक पंचांचा इशारा षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी फलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, कारण 2 चेंडूमध्ये 2 बिग हिट आपण पाहिले आणि त्यानंतर
विकीच्या माध्यमातून हा कमबॅक चेंडू. डॉट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळेल. खूपच वेगवान चेंडू होता. या चेंडूवर सुद्धा मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडूनी बॅटमध्ये मात्र कोणताही मिलन आपल्याला पाहायला मिळालं नाही. जसं की आपण पाहू शकता डबल फिगर्समध्ये पोहोचताना एक गडी बाद 17 आणि त्यानंतर अजून एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. या आपण जर पाहिलं सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले, परंतु त्यानंतर विकीने बॅक टू बॅक 2 डॉट चेंडूची इथे मात्र फेकी केली. उद्घाटनीय सामना इनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध देवा स्पोर्ट वाकीपाडा असा हा सामना आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण माऊली स्पोर्ट आमने आणि यद्दिका स्पोर्ट आमने संघाला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मात्र जास्तच चेंडू बाउन्स प्राप्त झालं, पंचाने मात्र ठिकाणी गोलंदाजाला दंडित केला आहे. 1 4 दी ओव्हरचा सुद्धा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर गोलंदाज विकी बाउन्सर चेंडूची मात्र हाताळणी करू शकत नाही. तर या दरम्यान संदेश पाटील भिवंडीकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत सर्व संघांसाठी आणि स्पेशली भावले संघाच्या या आयोजनासाठी आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय संदेश पाटील भिवंडीकर. आणि या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये होत असताना असं वाटलं होतं की मात्र सहजपणे झेल इथे मात्र खेळाडू प्राप्त करेल, परंतु या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग मात्र पाहायला मिळाली आणि शेवटच्या मोमेंटला मात्र सुरक्षित हाताची जोडी मात्र तो ठेवू शकला नाही आणि त्याच कारणे फलंदाजाला जीवनदान इथे मात्र मिळतोय. कुटुंबाचा चेंडू हुडकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू सेफ लँड होतो या जमिनीवर. 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केल्या आणि कुठेतरी तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय, परंतु शेवटच्या शेवटी मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप पोहोचताना. आणि या 2 धावण्या संघटित असून की आमचे गुणलेखक भावेश आम्हाला सांगतात की पुढे जात असताना 1 गडी बाद 22 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या तर निशान्य आणि या षटकाचा विचार केला तर कुठेतरी धावा जास्त पाहायला मिळाला आपल्याला, परंतु जे अस्किंग रेटेड आहेत तिथे मात्र आजपर्यंत वाक्यपाठ संघ पोहोचू शकला नाही. 17 धावा गोलंदाज विकीने खर्च केल्या आणि आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 70 धावेंची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे 35ची सरासरी आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथे मात्र षटकार मारावा लागेल आणि असा प्रकारचा विक्रम आपण कधी टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिला नाही की 12 चेंडूमध्ये तुम्ही 70 धावा जोडू शकता. मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटचा भाग आहे. क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट शक्य तुम्ही करू शकता. परंतु पाहूया या ठिकाणी या 70 धावा इथे मात्र जोडण्यामध्ये वाकेपाडा संघाला यश प्राप्त होते की गोलंदाजी इथे मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सागर इथे मात्र सर्वांची मनं वेधून घेतोय का पाहूया. रट्ट्यामारतो विकेटने आपल्या षटकात सुरुवात करतोय. पहिला चेंडू इथे मात्र खूपच वेगवान आहे, फलंदाज थोडेसे सफल झाले ऑफस्टपच्या बाहेर आणि मात्र चेंडू निघून जातोय इष्ट्यांच्या डोक्यावरनं. आपण दुसऱ्या अँगलने पाहू शकता. छान चेंडूची फेकी आणि काय जबरदस्त चित्रीकरण आपल्याला जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आमचे लाईव्ह ऑपरेटर्स मिस्टर भूपेश कराले काय जबरदस्त कामगिरी करतायत जीटीसी टीमसाठी. रामपुराम कोण 11 चेंडू 70 धावेंची गरज. इथे मात्र खूपच वेगवान चेंडू होता, एज लागली होती, परंतु यष्टीरक्षकाने मात्र हा झेल मात्र ड्रॉप केला. एक सहज सोपा झेल होता यष्टीरक्षकासाठी. आपण पाहू शकता थोडेसा निराश आहेत, परंतु जास्त काही नुकसान मात्र खांडवल संघाला होणार नाही. पहा एज लागलेले त्यानंतर थोडी मात्र सुरक्षित आपल्याला पाहायला मिळत नाही. सागर पुन्हा एकदा आता मात्र ओव्हर पेस चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि काय जबरदस्त या ठिकाणी टायमिंग साधलं फलंदाजाने. आता मात्र चेंडूला आपटी दिली आणि काय जबरदस्त डिलिव्हरी पाहतोय. परपून डिलिव्हरी जागते राहू असं आव्हान इथे मात्र फलंदाजाला देत असताना अगदी नाकाच्या जवळून आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र निघून जातोय. आता मात्र नक्कीच या सामन्याचा विचार तर पूर्णपणे वर्चस्व एक दबदबा निर्माण केलेला आहे एनके स्पोर्ट खानवल संघाने.
पुन्हा एकदा खूपच छान फटका पाहायला मिळतो या रिफ्लाय फटका आपण पाहतो या मागील फटक्याचा आणि मात्र हा चेंडू एका टप्प्याने मात्र निघून जाईल. पंचांचा इशारा चौकार. सागर पुन्हा एकदा अजून इथे मात्र हुक करतोय खूपच छान. स्क्वेअर रेगला खेळाडू सज्ज आहे विनोद पाटील, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी पाहतोय आपण. 6 धावांचा षटकार. मात्र प्रेक्षकांची मन जिंकू शकता, पराभवाचा अंतर कमवू शकता, परंतु हा सामना मात्र तुम्ही जिंकू शकणार नाही. कारण समीकरण आपण जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही तुम्हाला 53 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. परंतु या ठिकाणी फलंदाज सचिन काय जबरदस्त अफलातून कामगिरी करतोय. आतापर्यंत सचिनच्या बॅटमध्ये आपण 4 षटकार पाहतोय, एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी वन मॅन आर्मीचा रोल अदा केला आहे सचिन आपल्या संघासाठी. परंतु कुठेतरी निराश केलं वाकीपाडा संघाच्या गोलंदाजाने. तब्बल 91 धावा 4 षटकामध्ये मात्र या ठिकाणी खर्च केल्या आणि मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र फुटबॉल बागपुटला संघ आपण पाहतोय देवास्फोट वाकीपाडा संघ. शेवटचा षटक विनोद पाटील एक शॉर्ट रनच्या साने आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय, परंतु या ठिकाणी आडव्या पट्ट्याने खूपच छान फटका चेंडू निघून जाईल. एका टप्प्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेव्हरच्या पलीकडे दमदार चौकार. विनोद पाटीलचं मात्र स्वागत केलं सावकाराने. आपण जर टार्गेट जर बाजूला मात्र ठेवलं तर आता मात्र कुठेतरी या ठिकाणी चांगली फलंदाजी आपल्याला वाकीपाडा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच पुढील स्पर्धेसाठी कॉन्फिडन्स वाढवणारी ही फलंदाजी. आणि इथे मात्र टप्पे चेंडू हवेत आहे. या ठिकाणी एसटी रक्षकांना चूक घडणार नाही. सहज सोपा झेल इथे मात्र पाहायला मिळालं आणि वाकीपाडा संघाला लागणारा हा दुसरा झटका निवृत्तीच्या बाद झाल्या. बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला आपण जर विचार केला तर एक चौकोरचा बॅटमध्ये नक्कीच पाहिला आपण. परंतु मोठी इनिंग्स तो मात्र डेव्हलप करू शकला नाही. नवीन फलंदाज विकास आला या इनिट नंबर 4 विनोद पाटील पुन्हा एकदा. इथे मात्र या ठिकाणी खूपच खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते, कारण जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अगदी पलीकडे आपल्याला हा चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा. पण मात्र इशारा पाहायला मिळतो की या पुढील जो चेंडू असणार आहे तो फिर हिट असेल. फलंदाजाला हे कॉन्फिडन्स देणारा हा चेंडू असेल आणि त्याच्यावर मात्र खूपच चांगला प्रहार पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. तोलून आपण मारलेला हा फ्लॅट सिक्सर आपण पाहिला, कारण मिड विकेटला मात्र खेळाडू होते. असं वाटलं की मात्र एक क्षण हा झेल पकडला जाईल, परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर मात्र हा चेंडू होता. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. अजून एक मोठा धमाका बॉम्ब ब्लास्ट. फलंदाज विकासच्या बॅटमधून हा निघणारा दुसरा बॅक टू बॅक षटकार. फलंदाज सिक्सर हॅट्रिक वर आहे. चेंज ऑफ पेस, स्लोअर गतीचा चेंडू आणि ती लेंथ ओळखली फलंदाज विकासने आणि या स्पर्धेतील दुसरी सिक्सर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. या वेल बॅट विकास खूपच छान फलंदाजी आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. माऊली स्फोट आमने संघाचे संघनायक इथे संपर्क साधायचा आहे. माऊली स्फोट आमने संघाचे संघनायक समालोचन कक्षामध्ये आपण संपर्क साधायचा आहे. जबरदस्त इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. पाहता पाहता धावसंख्या आपण जर पाहिली तर
2 गडी बाद 62, परंतु औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातील, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावांची आपण जर गरज पडली तर 30 धावा. खूप मोठं टार्गेटचा इथे मात्र पाठलाग करताना वाकीपाटा संघाने फलंदाजी चांगली केली, परंतु त्या धावांचा मात्र पाठलाग करू शकले नाही. यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचे संघनायक इथे संपर्क साधायचा आहे. कर्णधार तर मॅच बॉल आलेला आहे, लगेच आपण खेळ सुरू ठेवायचा आहे. शेवटचा चेंडू आहे या सामन्यातील. 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहिले आपण. फलंदाज विकासच्या बॅटमध्ये अजून एक षटकार येईल का पाहूया. प्रयत्न तोच आहे, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन कमी झालं, ताकद कमी वापरली, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि त्याच कारणाने चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि या स्पर्धेमधून प्रवास मात्र समाप्त झालेला आहे. देवा स्पोर्ट वाकीपाडा संघाचा हार्ड लक आणि कॉंग्रॅच्युलेशन विवेक शेठ पाटील आणि NK स्पोर्ट खांडवल.